आवाज द्या. रामकृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम
भक्ताईसे जाणा जे देही उदास 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 गेली आशा पाश निवारोनी गेली आशा पाश निवारोनी गेली आशा पाश निवारोनी भक्ताईसे जाणा जे देही उदास 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 गेली आशा पाश निवारोनी गेली आशा पाश निवारोनी गेली आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण जय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण जय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे 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 नाहीच साकडे पडोने नाहीच साकडे पडोने नाहीच साकडे पडोने विषय तो त्यांचा झाला नारायण जय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण जय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे काय म्हणे सत्य कर्मा व्हावे काय तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे काय म्हणे सत्य कर्मा व्हावे काय रातलिया भय नरका जाणे रातलिया भय नरका जाणे रातलिया भय नरका जाणे तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे काय म्हणे सत्य कर्मा व्हावे काय तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे काय म्हणे सत्य कर्मा व्हावे काय रातलिया भय नरका जाणे रातलिया भय नरका जाणे रातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण जय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण जय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता गोपाळ कुमारी जय जय गोपाळ कुमारी जय गोपाळ कुमारी जय जय गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी जय जय गोपाळ कुमारी जय गोपाळ कुमारी जय गोपाळ कुमारी जय गोपाळ कुमारी जय जय गोपाळ कुमारी भक्त ऐसे जाना जे देही उदास 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 भक्त ऐसे जाना गेले आशा पाश
हळदी विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला भक्त ऐसे जाणा जे देही उदास, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेली आशा पाश निवारोणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे,
काहीच साकडे पडोने दी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य. घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा सर्वांना ज्ञात आहे की एका ग्रंथाची जयंती या निमित्तानं होते आहे. विशेष करून अखंड जगाचा जर विचार केला तर अखंड जगामध्ये ग्रंथाची जयंती आणि ती वर्षानुवर्ष अनेक ठिकाणी अशी चालणारी हा एकच ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे गीता. आणि त्या भगवद्गीतेची जयंती म्हणून गीता जयंती हा आज विशेष योगानिमित्तानं चाललेला हा कार्यक्रम सर्व टाळकरी मंडळी असतील, कीर्तनकार प्रवचनकार मंडळी असतील, मृदंगमणी असतील, गायक मंडळी असतील, श्रोते सर्वांनाच अतिशय विनम्रपणे अभिवादन करून आपण सेवेला सुरुवात करायची. भक्ताची लक्षणं काय असावीत याबद्दल जगद्गुरू तुकोबरायांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या अभंगामध्ये मांडणी केलेली आहे. आता जर विशेष रूपानं तुम्ही बघितलं तर गेली 50 वर्षापेक्षा जास्त कालावधी या पोतदार कुटुंबियांनी हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं, एखादा उत्सव आपण चालू करू शकतो पण पिढी ज्यात चालेल याची शाश्वती नसते. लक्षात येते का बघा, पिढी ज्यात चालला पाहिजे. कारण पिढी ज्यात चालण्यासाठी त्या कुटुंबाची त्या उत्सवामध्ये निष्ठा असावी लागते. मी फक्त कुटुंबापुरतं बोलते हां, सप्त्याबद्दल गावातल्या बोलत नाही. लक्षात आलं का बघा, कारण आपण सगळेजण गावातले सप्ते नियोजन संयोजन करणारी मंडळी आहोतच. कारण या अभंगामध्ये शेवटचं चरण अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याच्यावर आल्यानंतर मी बोलेन त्या ठिकाणी. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वैयक्तिक एखाद्या कुटुंबानं उत्सव असाच पुढं चालत ठेवावा. आयुष्यामध्ये चढ उतारे येत असतात, त्या चढ उतारांना भीक न घालता आध्यात्मिक कर्म सतत चालू ठेवणं, आपल्या परीनं चालू ठेवणं, शक्यतो त्याच्यामध्ये थोडी भर टाकत जाणं, अशा पद्धतीने ज्यावेळेला चालू जातं त्यावेळेला तुकोबराय म्हणतात सत्य कर्माभावे सहाय्य. कारण असत्याची बाधा ज्याला नसते त्याला सत्य असा शब्द वापरलेला आहे. जर विचार केला तर ध्यानात येईल की भावकी मिळून 3 वर्षातनं एखादी जत्रा करू शकते. भावकी अखंड मिळून 3 वर्षातनं जत्रा करू शकते. एक कुटुंब वर्षातून एक माही करू शकतं. ते विषय तुमचा तुम्ही बघा हाताळा. आता एक कुटुंब वर्षातून माही करू शकतो. मग त्याला 15,000 खर्च येईल काय 20,000 खर्च येईल याच्यासाठी काय मोजमाप काही नसतं. दिवसा जेवणारी वेगळी, संध्याकाळचं जेवणारी वेगळी आणि रात्र झाल्यानंतर जेवणारी वेगळी, ती सगळी व्यवस्था या पद्धतीनं करण्यासाठी पैसे खर्च केले जातात. तुकोबराय म्हणतात घातली भय नरका जाणे. काय वाढवून ठेवतोयस? पाप वाढवून ठेवतोयस. म्हणून सत्य कर्माभावच आहे. म्हणून आपण आपल्याला जेवढं शक्य आहे, किमान काहीच नाही जमलं तरी किमान सेवा करणं एवढं तरी आपल्या हातून घडत असतं. तेवढं जरी आपण केलं तरी सुद्धा त्या नाम जप उत्सवामध्ये आपण सहभागी, आपला खारायचा वाटा, त्याचं पुण्य त्यांना मिळत नाही ते आपल्याला मिळत असतं, ज्याचं त्याला मिळत असतं. म्हणून त्यांना पहिल्यांदा आभार त्यांचे मानले पाहिजेत. खऱ्या अर्थानं आपण किमान या निमित्ताने एकत्र येऊ शकतो, विचार मंथन होऊ शकतं, एका ग्रंथाचं चिंतन होऊ शकतं. किंवा मगाशी लोंढे महाराजांनी तो विषय अतिशय उत्तम पद्धतीनं मांडलेला असणार आहे. अत्यंत उत्तम. म्हणजे आज यायचंच होतं लवकर, परंतु यायलाच तिकडून मला 6:15 वाजले, त्यामुळे मला येता आलं नाही, माफी असावी. पण 100% अगदी म्हणजे मला 12 वर्षाची खात्री आहे. त्या खात्रीनं मी सांगतोय की गीता तत्व नित्य नूतन कसं आहे याचं प्रतिपादन उत्तम पद्धतीनं मांडलेलं असणार आहे. आता
गीता तत्व मांडत असताना सुद्धा सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. हा शब्द फार महत्वाचा आहे, लक्षात आले का बघा, की वत्स पार्थ हा शब्द आहे आणि त्या पार्थ या प्रवृत्तीनं कृष्ण नावाच्या प्रवृत्तीकडे गेल्यानंतर जे बोधामृत मिळतं ते बोधामृत म्हणजे गीता तत्व जे दूध आहे, त्यानं पोट भरतं. किंबहुना आईच्या दुधावर असणाऱ्या मुलांना बाहेरचं काहीही आणलं तरी ते अपुरं असतं, त्याला फक्त आईचं दूध प्रिय असतं. त्या पद्धतीनं हे गीता तत्व नित्य नूतन असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. आणि या गीता तत्वामध्ये 18 अध्यायांच्या मध्ये 700 श्लोक घातले आणि 700 श्लोकांच्या मध्ये प्रत्येक श्लोकामध्ये एक तत्व सांगितलं. दुसऱ्या अध्यायापासून तत्वाचं ज्ञान झालं, त्याला तत्वज्ञान म्हटलं. आणि चिंतन करायला आपण पुढे जायचं तर 5व्या अध्यायामध्ये काही विषय आलेले आहेत, त्याचा विषय विस्तार 5व्या अध्यायापासून जो विषय विस्तार आहे तो विषय विस्तार 18व्या अध्यायापर्यंत प्रत्येक अध्यायामध्ये क्रमवार आलेला आहे भगवद्गीतेमध्ये. आणि ती उदाहरणं सुद्धा त्याच्यातील जी आहेत, माऊलींनी भाष्य करताना ज्ञानेश्वरीमध्ये भावार्थ दीपिकेमध्ये क्रमशःच उदाहरणं पुढे वापरलेली आहेत, पुढं क्रमशः उदाहरणं दिलेली आहेत. ध्यानात येतं का बघा. अशा पद्धतीनं या गीतेचा जयंती उत्सव आपण सवडे ग्रामामध्ये आपण करतो. खऱ्या अर्थानं कायमच आध्यात्मिक कार्यक्रम चालू असतात, त्यामध्ये गीता जयंती हा एक उत्सव सतत चालू असतो. त्याच्यामध्ये आपण जमलेलो आहोत. अतिशय मोजक्या वेळेमध्ये आपण या अभंगाचं चिंतन करणार आहोत. जगद्गुरू तुकोबरायांनी 4 चरणाच्या अभंगामध्ये काही गोष्टीची पूर्तता कशी करावी याबद्दल सांगितलेलं आहे आणि ज्यांनी पूर्तता केली त्यांची अवस्था काय आहे या 2 गोष्टीचं विस्तार केलेला आहे. सर्वसाधारणपणे जर बघितलं तर भक्त ऐसे जाणा कैसे जाणा प्रश्न विचारायचा उलगडा झाला. ध्यानात आलं का बघा, ही शास्त्रीय परिभाषा आहे. भक्त ऐसे जाणा या ठिकाणी कैसे जाणा प्रश्नचिन्ह करा, सगळी उत्तरं पटापटा पटापटा मिळत जातील. कैसे जाणा जे देही उदास ऐसे जाणा. लक्षात आलं का बघा. कैसे जाणा गेली आशा पास निवारुणी ऐसे जाणा. कैसे जाणा विषय त्यांचा नारायण झाला ऐसे जाणा. कैसे जाणा न आवडे जन धन माता पिता ऐसे जाणा. आता अवस्था त्यांची अशी झाल्यानंतर मग मात्र त्यांच्या निष्ठेनं त्यांना मिळणारं फळ काय आहे तर मग तो निर्वाणी गोविंद. आणि निर्वाण आल्यानंतर सुद्धा जो काळजी करत नाही ऐसे भक्त जाणा. म्हणजे एकदा स्वीकारलेली वाट तो अजिबात बदलत नाही. त्याचा ठाम विश्वास त्या ईश्वरावर असतो, भगवंतावर असतो, परमात्म्यावर असतो. अजिबात वाट बदलत नाही, विचलित होत नाही. कोणी काही सांगितलं तरीही विचलित होत नाही असा जाणा ऐशी जाणा भक्त ऐसे. मग कैसे जाणा सत्य कर्माला सहाय्य होणारा ऐसे जाणा. आता पुढचं चरण जे आहे ना घातलिया भय नरका जाणे ते उदास देहावर असणाऱ्यांच्यासाठी नाही. ते कुणासाठी आहे? ते कुणासाठी आहे? आपल्यासाठी आहे. म्हणजे काही भाग आपल्यासाठी आहे तो घ्यावा. इतरांना प्राप्ती जे झालेली आहे किंवा जे त्याच्यातून पुढे गेलेले आहेत आणि जे प्राप्त करून घेतलेलं आहे त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचावं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय काय करावं याची आचारसंहिता सांगणं म्हणजेच आध्यात्मिक दृष्ट्या विषय, अधिकारी, प्रयोजन आणि संबंध सांगणं हा या 4 चरणाचा तात्पर्यार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या अर्थाशी निगडीत राहून जर आपण चिंतन करायला लागलो तर आपल्याला ध्यानात येतं की काही लक्षणा करावी लागते अर्थ कळण्यासाठी. तर आपल्याला लक्षणेनं अर्थ लवकर कळतो. लक्षणेशिवाय अर्थ कळत नाही. खऱ्या अर्थानं व्याकरणशास्त्र दृष्ट्या जर बघायला गेलं तर शब्दामध्ये वाच्यार्थ, लक्षार्थ आणि व्यंग्यार्थ हे प्रमुख असले तरी सुद्धा शास्त्रकाराने याच्या पुढे 2 पावलं जाऊन सांगितलं की ही
जहत अजहत जहता जहत लक्षणेनं युक्त काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतील. या स्वीकारल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. भक्त ऐसे जाणा. मग आपण विचारायचं कैसे जाणा? जे देही उदास ऐसे भक्त जाणा. देहावर जे उदास आहेत त्यांना भक्त म्हणतात, असं तुम्ही जाणा. लक्षात आलं का बघा. मग असं जाणत असताना देहावर उदास होण्याची त्यांची कारण काय काय आहेत? तर ज्यांच्यापासून देह प्राप्त झालेला आहे त्यांच्यावर सुद्धा उदास. माता पिता हा शब्द तिथं आला. लक्षात येतं का बघा. मग आता त्यांच्यावर उदास आहे म्हटल्यानंतर मग देहावर उदास व्हायला हरकत काय आहे? काही हरकत नाही, होऊ शकतो. आमच्याकडं उदास होण्यासाठी अनेक कारणं सांगितली. त्याच्यातली प्रामुख्यानं कोणकोणत्या गोष्टीवर उदास व्हावं? एक, अज्ञानावर उदास व्हावं. दुसरी गोष्ट आहे अविद्येवर उदास व्हावं. लक्षात येते काय बघा. आता त्याच्या पुढं जाऊन आपल्याला सांगतो की ज्ञानावर सुद्धा उदास व्हावं. ज्ञानावर सुद्धा उदास हे प्रतिपादन करत असताना माऊली सांगतायत. आणि ते माऊली सांगताना फक्त मला अनुभव आलाय म्हणून सांगत नाहीत, तर ते शिवाला अनुभव आलाय म्हणून सांगतात. हे शंकराने असं सांगितलेलं आहे. काय शंकराने सांगितलेलं आहे की माहेश्वर सूत्र जी आहेत ती माहेश्वर सूत्र 14, त्या माहेश्वर सूत्रामध्ये प्रतिपादन करत असताना सगळं पाणिनीय त्याच्यात बसलं. लक्षात आलं का बघा. पाणिनीय व्याकरण हे 14 सूत्रावर अवलंबून आहे. ही 14 सूत्रामध्ये सगळा ग्रंथ बसलेला आहे. पण अविद्या जशी बंधनास कारण आहे तसं ज्ञान सुद्धा बंधनास कारण आहे. माऊलीने 3ऱ्या प्रकरणामध्ये अमृतानुभवामध्ये हा विषय मांडलेला आहे. आम्ही म्हणतो ज्ञान मिळाल्यानंतर आम्हाला मुक्ती होते, मग ते देहावर उदास झाले का? नाही. ज्ञान सुद्धा बंधनकारक आहे, बंध आहे. म्हणून मग 2 प्रकारच्या गोष्टींचा विश्लेषणात्मक विचार झाला पाहिजे. त्याच्यासाठी जायचं कुमालिक भट्ट जो आहे तो कुमालिक भट्ट त्यांच्या संबंधाने विचार थोडासा करायचा, म्हणजे लक्षात येईल की तत्पदाचं सुद्धा विवेचन करत असताना तोम पदाचं विवेचन करत असताना दोन्ही गोष्टींच्या ठिकाणी असणारं अहम ममत्व हे सुद्धा निघून जाणं म्हणजे देहावर उदास होणं. विशेष करून इंद्रियांच्या माध्यमातून जे ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान सुद्धा म्हणजे त्या ज्ञानाच्या ठिकाणी सुद्धा बंद होऊ शकतो. पण ज्ञान प्राप्त करण्यासाठी सुद्धा इंद्रियांचीच गरज असते. काय कळलं? आता सोपं येतो खाली, म्हणजे लक्षात येईल. उत्तम कीर्तन ऐकायचं असेल तर आपल्याकडं कोणतं इंद्रिय पाहिजे? श्रवण हे इंद्रिय पाहिजे. आता श्रवण हे इंद्रिय आहे, पण घशात सर्दी झालेली आहे. महाराजांचा आवाजच 2 वेळा यायला लागलाय. काय करायला बघा जरासा, कारण मला काय अडचण नाही, पण जरासं चिंतन लोकांना ऐकताना अडचण येईल. लक्षात येते काय बघा की आवाजच 2 वेळा जर यायला लागला तर कान चांगले असून काय उपयोगाचे आहेत? म्हणजे सर्वसाधारणपणे विनोदाच्या माध्यमातून बघायचं झालं तर बुगड्या असतात ना कानात, कशासाठी घालायचे असतात बुगड्या? स्त्रीचं सौंदर्य वाढण्यासाठी. कुडक्या कशासाठी घालायच्या असतात? कानात कुडकी नावाची गोष्ट असते ना, ती कशासाठी? मरताना येते ना संगती, मरताना संघ येते म्हणून हित असते ती कुडकीच ना. हा, म्हणजे ती कुडकी मुद्दामून टोचून घेतात का? ती मरताना काढत नाही, काढायची नसते. मग माळ पण येते ना सोबत, तुळशीची माळ सुद्धा ती घालाय काय अडचण आहे. माळ कोण काढून घेत नाही सरणावरनं, जसं कुडक्या तुमच्या काढून कोण घेत नाही तशी माळ पण घेत नाही. म्हणजे आम्ही विचार करताना आमच्या सोयीस्कर विचार करायला लागले. बरं, माळ स्वस्त आहे काय कुडक्या स्वस्त आहेत सांगा? आता त्यांच्याच दारात आहे म्हणून काय प्रश्न काय? माळ स्वस्त आहे काय कुडक्या स्वस्त आहेत? माळ स्वस्त आहे. बरं, माळ पडली तुटली, रडत रडत बसलाय, कुडकाय गेलाय, दुसरी एक्स्ट्रा आणून ठेवलेली आहे, ती अडकून रिकामी आहे. कुडकी पडली तर पिंजार झाडताना पडली ती कुडकी, केवढी असती माहिती आहे ना? पिंजार झाडताना काडीने काडी गोळा केली पिंजराची,
हलवाय सांगितली असती तर हलवली नसती, म्हणजे पिंजरा हलवाय सांगितलं असतं तर ते हलवली नसती, ती हलवलं असतं तर आकडीनंच हलवलं असतं. पण हिथं हातानं काडीने काडी एका कुडकीसाठी. बरं ती गावती काय? नाही गावत. मग माळ तुटल्यावर तसं कोण शोधतोय काय बघा, माझी माळ तुटली, मणी कुठं कुठं पडल्यात. बरं त्या कुडकीपेक्षा तरी मणी मोठा आहेत आमचं. निष्ठा मी सांगते कशी आहे ती आपल्याकडं. लक्षात येतं का बघा. म्हणजे जे नश्वर आहे त्याच्यामध्ये आम्ही अडकून बसलो. बरं ते झालं, कुडक्या झाल्या, पुढं रिंगा घातल्या किंवा फुलं घातली, जुबं फुलं म्हणा काय म्हणा. म्हणजे जिथं कानात जे जे अलंकार घालता येतील, परिधान करता येतील, ते सगळे अलंकार परिधान कानात केले आणि लग्नाला गेली. आणि लग्नाला गेल्यानंतर अक्षदा किती म्हटल्या हे ऐकू आलं नाही. 7 झाल्या काय 5 वर आटापले हे ऐकू आलं नाही. म्हणजे बहिरेपणा हा दोष जर असेल आणि दोन्ही कानं जर सोन्याने भरली असतील तर त्या सोन्याला शून्य किंमत, त्या अलंकाराला शून्य किंमत. ध्यानात येतं का बघा. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्याकडं इंद्रिय असलं पाहिजे आणि ते इंद्रिय जागृत देवताचं असलं पाहिजे. हा शब्द फार महत्वाचा आहे. मी तुमच्या भागातला शब्द आपण वापरतो या ठिकाणी. जागृत देवस्थान म्हणजे कळते ना. जागृत देवस्थानाचं इंद्रिय असलं पाहिजे. लक्षात आलं का बघा. कारण का हे श्रवणास हा विषय आहे. कान हे त्याचं श्रोत्र त्याला म्हणतोय आपण, हा इंद्रियाचं नाव आहे. आणि त्याची देवता कोणती आहे? दिशाभिमान. हा त्याचा सगळ्यात मोठा. म्हणून कानानं दुसऱ्यानं सांगितल्यानंतर अभिमान जास्त तयार होतोय आपण ऐकण्यापेक्षा. कारण त्याची देवताच ती आहे, दिशाभिमान. शास्त्रानं सांगितलेलं सांगतोय आपल्याला. लक्षात येतं का बघा. मग स्थूल देह असावाच लागतो, पाहिजेच. कारण स्थूल देहानं ज्ञान प्राप्त करणारी इंद्रिये स्थूल देहाच्या ठिकाणी येतात, ती सूक्ष्म देहाच्या ठिकाणी नाहीत. कारण कार्यमीमांसा करत असताना कार्यकर्तृत्व अभिमान हा इंद्रियांच्या माध्यमातून होत असतो. तसं ज्ञान मिळवण्यासाठी समजा ज्ञानेश्वरी लावून घ्यायची आहे, ज्ञानेश्वरी एक एक ओवी लावून घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी बैठक मारली पाहिजे, बसलं पाहिजे. बसलून नुसतं चालत नाही, बसल्यानंतर ऐकण्याची कुमत असली पाहिजे आणि ऐकण्याच्या कुवतीबरोबर समजून घेण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की एक ओवी ज्ञानेश्वरीची कळते. लक्षात येतं का बघा. मग आता ही ओवी कुणासाठी आहे तर सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदन पार्थो वत्सुधीर भोक्ता दुग्धम गीता अमृतम महत. ते तत्व जे आहे जसंच्या तसं ज्ञानेश्वरीमध्ये आलं, ते कानामध्ये ऐकून घ्यावं. आणि कानामध्ये ऐकून घेऊन नुसतं चालत नाही, एक तरी ओवी अनुभवावी. नुसती ज्ञानेश्वरी ऐकली, शब्द लावून घेतले, ओव्या लावून घेतल्या, नाही चालत. तर त्यातली एक ओवी अनुभवावी. आता त्याच्या पुढे जाऊन मी आपल्याला सांगतोय की ज्ञानेश्वरी जेव्हा कळेल त्यावेळा कळेल, पण किमान आपल्या नित्य वाचनामध्ये गाथा आणि ज्ञानेश्वरी हे 2 ग्रंथ असले पाहिजेत. गाथा जगायला शिकवतो, लक्षात येते का बघा. आणि ते जगणं ज्ञानदृष्टी असावी याच्यासाठी ज्ञानेश्वरी कार्य करते, काम करते. हे 2 ग्रंथ सोबत आपले असले पाहिजे. त्याच्यामुळं काय होतं, त्याच्यामुळं आपल्याला सर्व गोष्टींचं ज्ञान होतं. मी जे करतो ते योग्य की अयोग्य. कुणी तपासून घ्यायचं, ज्याचं त्यानं, दुसऱ्यानं नाही, ज्याचं त्यानं. लक्षात आलं का बघा. म्हणजे एखादा देवपूजा करत आहे असं दिसतं, पण देवपूजा करत असताना त्या पाठीमागची भूमिका ही माझ्या देवाला मी पाणी घालतो ही असेल तर आपलेपणा आहे. सगळ्यांनी बघावं म्हणून घातलं असेल पाणी देवाला तर त्याचं फल वेगळं मिळतं. लक्षात येतं का बघा. म्हणून आपल्याकडं मागच्या वेळेला मी हे उदाहरण सांगितलेलं होतं, फक्त त्याच्या पुढचा भाग मी सांगतोय आता. उदाहरण लक्षात येईल मी सांगताना. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र फला क्रियाः. हे पाठीमागच्या वेळेला सांगितलं. त्याच्या पुढची गोष्ट आता अशी आहे
की देहावर उदास सहजासहजी होत नाही. ज्या वेळेला नाथ महाराज नैवेद्याचे शब्द म्हणायचे पूजेला बसल्यानंतर, काय म्हणायचे? नैवेद्य शब्द. कुणासाठी नैवेद्य शब्द होता तो? आत ज्या मातोश्री काम करत होते त्यांच्यासाठी. नाथ महाराजांच्या तोंडातून नैवेद्य शब्द बाहेर पडताना द्य शब्द संपण्यापूर्वी नैवेद्य, द्य शब्द त्यांच्या तोंडातून संपण्यापूर्वी पुरणपोळीच्या नैवेद्याचं ताट नाथ महाराजांच्या समोर असायचं. कळलं? आता घ्या तपासणी आपली. आता आपली तपासणी घ्यायची. अरुण महाराज आपण बसले पूजेला, नैवेद्य म्हणायचं. नैवेद्य शब्द संपायच्या आधी प्रसादाचं ताट यायला पाहिजे. कधी होणार असं? कधी होणार? अनुभव तुम्हाला काय विचारायला पाहिजे दुसऱ्यांना नाही. कधी होणार? नाही होत. का होत नाही? आता कार्यकारण मीमांसा लक्षात येते का? मी कार्यकारण मीमांसेसाठी उदाहरण सांगितले आपल्याला. कार्यकारण मीमांसा करायची. देवपूजेमध्ये निष्ठेनं माझं दररोजचं कर्म म्हणून मी करत असेल, उपासना म्हणून करत असेल, भक्ती म्हणून करत असेल. कर्म, भक्ती आणि उपासना. देवपूजा हे कर्मही आहे, भक्ती आहे आणि उपासनाही आहे. मी कर्म म्हणून करत असेल तर घरातली मालकीन म्हणते गडबडीन जायचंय तुम्हाला, जावा, माझं मी देवपूजा करते. आम्ही काय करतोय? ती देवपूजा करते, चला, कर्मच. लक्षात येईल का? भक्ती म्हणून असेल तर आपण घरातल्यांची सामुदायिक भक्ती म्हणजे आपली देवपूजा म्हणून आपण म्हणतो की ठीक आहे, एकाला वेळ नसला दुसरा, दुसऱ्याला वेळ नसला तिसरा, तिसरा वेळ नसला चौथा, त्यानं काय करायचं? देवपूजा करायची. आणि आता तिसरी सगळ्यात अवघड गोष्ट आहे उपासना. ही सगळ्यात अवघड आहे. मी उपासना म्हणून जर देवाची पूजा करत असेल तर त्यावेळेला कर्म, भक्ती आणि उपासना ही एकत्र आल्यामुळं देह शब्द संपण्यापूर्वी तुमच्या समोर नैवेद्याचं ताट येतं. कारण ती रीत असते, त्याला पद्धत अशी म्हणतो आपण. कारण नाथ महाराजांच्या पत्नी नाथ महाराज ज्यावेळेला देवघरामध्ये देवपूजेसाठी बसायचे त्यावेळेला ते एकाच शब्दाची वाट बघायच्या. कोणत्या? नैवेद्य. एकाच शब्दाची वाट बघायच्या. म्हणजे आता एकाच शब्दाची वाट बघत असताना जरी पुरणपोळी तिकडे चालू असली तरी उपासना देवाची चालू होती. पूजत होतो कोण? प्रत्यक्ष कर्म कोण करत होतं? नाथ महाराज करत होते. ध्यानात येते काय बघा. पण इकडं उपासना चाललेली होती. हे कुणासाठी आहे? देवासाठी आहे. लक्षात येईल का? आता तो विषय थोडासा बाजूला ठेवतो आणि पुढे येतोय मी. देवासाठी म्हणून ज्या वेळेला एखादी क्रिया केली जाते ती अतिशय उत्कृष्ट असते. देवासाठी म्हणून असते ती. आणि खाण्यासाठी म्हणून असते. तिच्यामध्ये दोष निघतात, काढले जातात. लक्षात येते काय बघा. दोष निघतात आणि काढले जातात. सकाळच्या वेळेला शिरा जो करताय तुम्ही रोजच्या नाश्त्याला, त्याच्यामध्ये तूप कमी झालंय किंवा काय असं जे असेल ते त्याची कार्यकारण मीमांसा चालू होते. कारण नाश्ता करणे हे कार्य आहे, कारण मीमांसा होत राहते. तेच सत्यनारायणच्या पूजेच्या वेळा केलेला जो 1.25 किलोचा असतो, करणारी तीच असते, सगळे पदार्थ तेच असतात, त्याच्यामध्ये कुठंही चूक निघत नाही. कारण करणाऱ्याची भूमिका, आणून देणाऱ्याची भूमिका आणि घेणाऱ्याची भूमिका उपासनेमध्ये बदल झाल्यामुळं ती गोडच असते. लक्षात येतं का बघा. मग आता याच्यासाठी इंद्रिय गरजेचे असतात असं मी आपल्याला वाक्य सांगितलं होतं. इंद्रियांच्या शिवाय आपल्याला भक्ती करता येत नाही, कर्म करता येत नाही, उपासना करता येत नाही. पाहिजे ना काहीतरी आपल्याला. मुका असला तर चालेल पण अंतःकरणातून तो काय म्हणेल? रामकृष्ण हरी म्हणत राहील. ज्याला तोंड आहे तो मोठ्यानं म्हणत राहील. ज्याला ऐकायला येतंय तो ऐकत राहील. ध्यानात येत आहे. ज्याला पाहता येतं तो पाहत राहील.
ध्यानात येतं का बघा. देही उदास म्हणजे कोणत्या देही उदास आणि का उदास. मग इथं आपल्याला विषय मिळतो की गेली आशा पाश निवारोणी. देहामध्ये निर्माण झालेली आशा पाश निघून गेल्यानंतर जी अवस्था येते त्याला देही उदास असं म्हणतात. ध्यानात येतं का बघा. म्हणजे कृष्णार्पण मस्तू हा एक विषय आहे. कोणतंही कर्म झाल्यानंतर ते कृष्णार्पण मस्तू बुद्धीनं केलं जातं आणि कृष्णार्पण म्हटल्यानंतर त्या कर्माचे गुण आणि दोष हे कर्त्याच्या माध्यमातून मोजले जात नाहीत. त्याला उदाहरण दिलं माऊलींनी. कोणतं उदाहरण आहे. गायीची तृष्णा हरो का व्याघ्रा विष होणी मारू ऐशे नेन चिका करू तोय जैसे. उदाहरण दिलं की निखळता जी आहे कर्मामधली ती निखळता वाहणे ही आहे आणि ती नदी अशीच वाहत राहते. जंगलामध्ये वाघ पाणी प्याला आणि घाटावर गाय पाणी प्याली तरी काहीच नाही, सहज अवस्था. म्हणून सांगितलं परोपकाराय वहंती नद्यः परोपकाराय दुहंती गावः. परोपकारासाठी ज्या वेळेला आपण जगत असतो त्यावेळेला देहावर उदासपणा यायला चालू होतो. देहाचं ममत्व काढून टाकण्यासाठी शास्त्रकाराने अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. उच्चार झाल्याप्रमाणे मग सांगतोय आपल्याला तत् आणि त्वम या पदामध्ये ज्या वेळेला अडकतो त्यावेळेला ज्ञान सुद्धा बंधच ठरतं. मग तो अडकण्याचा प्रकार किंवा बंध जर आपल्याला नको असेल, त्याच्यातून बाजूला जायचं असेल तर या देहावर उदास होण्यासाठी थोडस 2 पावलं मागे जावं आणि संतांना विचारावं का देहावर उदास व्हावं मी. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे. हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे. मग मिळवू नये का. मिळवावं, पण त्याच्यासाठी पुढानी गोष्ट सांगितली. त्याच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये वैराग्य उत्पन्न व्हावं. ते वैराग्य कुठपर्यंत व्हावं. वमिलिया अण्णा लाळ घोटे न रसना. अशा प्रवृत्तीनं तो पुढं गेला पाहिजे आणि पुढं गेल्यानंतर त्याला लक्षात आलं पाहिजे हे साधन आहे. आता लक्षात घेते का बघा. साधन आहे. देह काय आहे
साधन आहे. ज्ञान मिळवण्याचं साधन काय आहे? देह आहे, आणि तोही मनुष्य देह आहे. आता त्याच्या पुढची गोष्ट, कुठला देह आहे? मनुष्य देह हा ज्ञान मिळवण्याचं सगळ्यात मोठं साधन आहे. कारण याच्याजवळ जी बुद्धी आहे ती इतरांच्या जवळ नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशिराजे सकळ सिद्धी, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जेवत्या परमानंदी. ही बुद्धी असली तर पुढे लगेच सांगितले, ज्याला बुद्धी आहे त्याला रिद्धी सिद्धी कळते. लक्षात येते काय बघा. म्हणून बुद्धी त्या ठिकाणी पुढे माऊलीने ते शब्द वापरले लगेच. आणि ते शब्द वापरत असताना माझ्याजवळ बुद्धी आहे म्हणून मला कसं दिलं? ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. मागच्या लगेच अभंगामध्ये ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझ्या हाती. माझ्या हाती संपूर्ण दिलं, आणि आता ते संपूर्ण दिलं म्हणून आता तुकोबारायांच्या भूमिकेमध्ये यावं आणि मग विचार करावा की आशा पाश गेली ऐसे भक्त जाना. आशा पाश निघून जाणं. आशा हा शब्द आहे इच्छा या अर्थानं, पाश हा शब्द शृंखला या अर्थानं. लक्षात येते काय बघा. म्हणजे आशेचा पाश निघून जाणं किंवा काढून टाकणं, सोडवणं. आशेचा पाश सोडवणं. आता जी आशा आहे ती आशा कोणकोणत्या ठिकाणी जाते? अनेक ठिकाणी जाते. लक्षात आलं. म्हणून वमली यांना हे उदाहरण दिले तिथं. लक्षात येते काय बघा की आशा कुठं? एखादा गृहस्थ चाललेला आहे वाटेनं आणि जाताना 2 रुपयाचं नाणं त्याला दिसलं. 2 रुपयाच्या नाण्यानं काय काय केलं बरं? दिसल्याबरोबर घे तरी. बघा, दिसल्याबरोबर घे तरी अडचण काय आहे? पण चित्ताची विचलता किंवा विचलित अवस्था चित्ताची करून दिली 2 रुपयाच्या नाण्यानं. जाताना सांगावलंय चित्ताची विचलित, म्हणजे चित्त विचलित केलं. कसं विचलित केलं? तो आधी पहिल्यांदा गेला, खरं आहे काय बघितलं, ते बी हातात घ्यायने अजून. मग चारी बाजूला बघितलं आणि मग हातात घेतलं. म्हणजे 1-2 रुपयाचं नाणं उचलण्यासाठी चित्ताची चंचलता, विचलित अवस्था एवढी केली आणि ते हातात घेतलं. आणि पुढे गेलेला माणूस पाठीमागाला म्हणला, अहो 2 रुपये तुम्हाला गावलं काय? माझंच ते. आता मगापासून झालेली क्रिया, जे माझं नव्हतं ते मिळवण्यासाठी विचलित झालो, ज्याचं होतं त्याला दिल्यानंतर परत विचलित झालो. काय विचलित झालो? धन कुबीराचे येथे मनुष्याचे काय आहे. तसं हे द्यायचं आहे आपल्याला. हे देत असताना दुःख होता कामा नये. देत असताना दुःख का होता कामा नये? तर या देहाचं पूर्ण ज्ञान झालं. पण आता इथे एक मुद्दा स्पष्ट करून जातोय, ते ज्ञान सुद्धा बंद आहे. जशी अविद्या ही बंद आहे तसं ज्ञान सुद्धा बंद आहे. मग ते बंद असणारं ज्ञान कोणतं आहे? तर जे ज्ञान लोकांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी म्हणून मिळवलं ते ज्ञान बंधच आहे. कारण लोकांनी जाताना म्हटलं, काय महाराज आज विषय मांडला नाही व्यवस्थित. ते ज्ञान बंधनाला कारण आहे. चित्ताची अवस्था बदलणार आहे. लक्षात येतं का बघा. जे ज्ञान चित्ताची अवस्था बदलतं ते ज्ञान घातकच आहे. आणि जे ज्ञान चित्ताची समरसता वाढवतं, बघा, जे ज्ञान चित्ताची समरसता वाढवतं ते ज्ञान पैगा भरवे, जरी मणी आती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. संतांच्या माध्यमातून आलेलं ज्ञान, कुणाचं ज्ञान आहे ते? संतांचं आहे, माझं नाही. त्याच्यामुळे ते प्राप्त केल्यानंतर विचलितता, चंचलता हे दोष कुठलेही येत नाहीत. म्हणून ते मिळवायचं झालं तर कसं मिळवा? मग भगवद्गीतेकडे जायचं. श्रेयो ही ज्ञानाभ्यासात ज्ञानात ध्यान विशिष्यते. असं कर. आणि एवढं करत असताना मी पुढे सांगितलं की एवढं सगळं करून तुझा देह नश्वर असताना सुद्धा त्याच्यामध्ये एकच गोष्ट प्राप्त करून घेताना तुला चांगली गोष्ट आहे. ती चांगली गोष्ट म्हणजेच ज्ञानम लब्ध्वाम पराम शांतीम चिरेण अधिगच्छति. ते ज्ञान मिळवण्यासाठी या शरीराच्या ठिकाणी एका गोष्टीची आवश्यकता असते, जास्त लागत नाही. त्या गोष्टीचं नाव आहे श्रद्धा.
ज्ञान कधी टिकतं, कधी राहतं आणि कधी येतं असा विचार केला. उलटा विचार करा, कधी ज्ञान येतं? श्रद्धा असेल तर ज्ञान येतं. टिकतं कधी? श्रद्धा असेल तर टिकतं. आणि मुक्त तेच ज्ञान करतं श्रद्धा असेल तर. लक्षात येतं का? श्रद्धावान लभन्ते ज्ञानम ज्ञानेना तत्पन्दियः. आता हे ज्ञान तुला जर इंद्रियांच्या माध्यमातून तुला प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी इंद्रिय कुठपर्यंत आहेत? आज आहेत, उद्या असतील का? नाही सांगता येत. आणि हे सांगता येत नाही म्हणून आशेचा पाश म्हणजे आशेची शृंखला, आशेची साखळी पायातून काढून टाक. हे कोणत्या वयी होऊ शकतंय? वय. आता विचार करूया, मग साधनेवर येऊया आपण. कोणत्या वयी? वय म्हणजे कळते ना? कोणत्या वयामध्ये होऊ शकते आशेचा पाश निघणं? हे कोणत्या वयामध्ये होतं? बाल वयामध्ये, कुमार वयामध्ये, वार्धक्यामध्ये, बरं आजारी पडल्यानंतर. अंतिम टप्पा 90 ओलांडलेले आहे आणि अंतिम टप्प्यावर आल्यानंतर तरी नाहीच होऊ शकत. का होऊ शकत नाही? तर ती आशारूपी पाश, म्हणजे एकच शब्द वापरलाय, आशा. हे असं आहे की नाही, लकवा मारून म्हातारं पडलेलं असतं कॉटवर, शेवटचा क्षण असतोय, तरी सुद्धा ते म्हणते हात असं करते. हे ऍक्शन करते ना. हा, हे असं करते. ते पोरग्याने विचारावं, याला राम नाम लिहायचं आहे वाटतं. आता आयुष्यात कवा त्यानं राम नाम म्हटलं नाही, तो शेवटला काय लिहितोय? ध्यानात येते काय बघा. मृत्यूच्या वेळी साधू ओळखावा, हे जे शब्द प्रयोग आहेत ना फार महत्वाचे आहेत. लक्षात आलं का बघा. स्मृतिभ्रंश होतो. स्मृतिभ्रंश होतो म्हणजे काय? की जे ज्ञान आहे ते श्रद्धापूर्वक नाही म्हणून स्मृतिभ्रंश होतो. ज्ञान हे शेवटच्या टप्प्यापर्यंत असलं पाहिजे. मी फार सांगत नाही, आपल्या इथलं उदाहरण सांगतो नरतवड्यातलं. अनेक वेळा तुम्ही ऐकलं असणार. शामराव सूर्यवंशी, म्हणजे शामू नावी म्हणतात त्यांना. त्या शामराव सूर्यवंशी हे शेवटच्या क्षणापर्यंत लोकांच्यावर बोलताना विचारसागरातली भाषा बोलत होते. लक्षात येते का बघा. त्यांना ताटामध्ये काय वाढले कळत नव्हतं, म्हणजे स्मृतिभ्रंश झालेला होता. आणि वास्तव स्मृतिभ्रंश झालेला होता. आणि ज्ञान प्रगल्भता असल्यामुळं ज्ञानाची, म्हणजे मी स्वतः त्याला पुरावा आहे की 2.5 तास विचारसागरावर चर्चा करत होते. 2.5 तास सलग. त्याच्या ऑडिओ व्हिडिओ दोन्ही माझ्याकडे आहे. सलग 2.5 तास. आणि अवघ्या त्याच्यानंतर 2 दिवसानंतर ते गेली. अवघ्या 2 दिवसानंतर 2 मेंदूची ऑपरेशन. कशाचं फळ आहे? श्रद्धेनं मिळवलेल्या ज्ञानाचं फळ आहे. ताळसकर महाराज त्यांना सांगायचे की श्यामा, तुला शिकायची इच्छा आहे ना, ये आश्रमात, तुला वेळ मिळेल त्यावेळा ये. कारण बलतेदारी होती. त्या बलतेदारी सांभाळत सांभाळत ज्या वेळेला दुपारची वेळ असायची त्यावेळेला श्यामानांची सायकल आश्रमाकडं. ध्यानात येते का बघा. काय श्रद्धेचं फळ आहे. म्हणून श्रद्धावान लभन्ते ज्ञानम. श्रद्धेशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. आणि श्रद्धा असेल तर ते ज्ञान टिकतं. मग प्रश्न माझा विचारलेला अजून सुटलेला नाही, कोणत्या वयामध्ये? कोणत्या वयामध्ये? लहानपणी, कौमारम, ते त्यावेळा काय कळतच नाही. यौवनम, जरा, काय कळते का? नाही. म्हणून संतांच्या जवळ का जायचं? कधी ज्ञान कळावं याच्यासाठी त्याने एक संहिता लिहिलेली आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, परिचर्म घातले कर्म कीटकांचा सांगा, दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा, मरे त्या हरिहारा रणगाय गोविंदा,
सांगितलं, वयासाठी फक्त मी सांगितले. कोणतं वय? वय हा शब्द आहे. कोणत्या वयामध्ये? पर्यदे मदालसा सोहम जोजो रे बाळा. जोजो रे बाळा म्हणजे कुठं? पाळण्यात. हे गाते कोण? मदालसा. बाळ आहे पाळण्यात, म्हणजे कितव्या दिवसाचा आहे? 12व्या दिवसाचा आहे. आणि आमच्याकडे लोक म्हणतात 12व्या दिवशी या कीर्तनला. लोक काय म्हणतात? 12व्या दिवशी कीर्तनला या. आता 12व्या दिवशी महाराजांनी कीर्तन करून जायचं आणि 13व्या दिवशी भावकीन गोड तोंड गोड करायचं. आहे ना अशीच प्रथा? लक्षात येते काय बघा. म्हणजे आणि ती त्याच्या पलीकडली गोष्ट आता ती सांगत नाही, बोलू नये इथं, कारण तोंड गोड करण्यासाठी कारखान लागतं ही आणि वेगळीच पद्धत आहे. हे कुठनं तोंड गोड होते कसं ते संशोधन कुणी केलं हा विषय अलग आहे, तो आपला विषय नाही आहे, लक्षात घ्या. पण असं आपलं जे चाललंय त्याच्यामध्ये किमान आपलं वय, ज्यांचं वय आज 25 आहे त्यांनी लक्षात ठेवायचं, ज्यांचं 36 आहे त्यांनी लक्षात ठेवायचं, जे 40शीत आहेत, 45 आहेत, 50शीत आहेत, 55 मध्ये आहेत, 60 मध्ये आहेत, 65 मध्ये आहेत, 70 मध्ये आहेत, या सगळ्यांनी एकच लक्षात ठेवायचं की देहावरची अहंता काढून टाकण्यासाठी बारशातच उपदेश करायचा असतो. त्याच्याशिवाय देहावरची अहंता निघून जात नाही. म्हणून नातवाला घेऊन जाताना वारीला चालतच जायचं. पोरग्यानं ऐकलं तर ते पुढचा प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे तो आणि दीर्घगंभीर आहे. मग त्यासाठी वातावरण घरातच तयार करायचं. लक्षात येते का बघा, घरात वातावरण तयार करायचं. ते वातावरण काय तयार करतं? वातावरणाचा परिणाम माणसाच्या प्रवृत्तीवर लागलीच होतो लगेच. बऱ्याच जणांचे घसे दुखायला लागलेत आज. माझं मी पण त्यात आहे, घसे दुखायला की नाही? दुखायला लागले म्हणजे जरा खरं यायला लागली. कशामुळं? वातावरणामुळे. मग कालपासून बदललंय की परवा दिवशी चांगलं होतं की परवा दिवशी चांगलं होतं. आता बाहेरच्या वातावरणाचा जर एवढा परिणाम होत असेल तर घरातल्या वातावरणाचा का परिणाम होऊ नये? परखड बोलतोय मी, माफ करा, पण लक्षात येते का बघा. घरातलं वातावरणच असं ठेवायचं की त्याला तिथंच कळलं पाहिजे श्रद्धा म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय. आणि मग आशेचा पाश सोडण्यासाठी एकाच गोष्टीची आवश्यकता असते. आशेचा पाश कधीच निघतो, कधी जातो, त्याच्यासाठी दुसरं चरण तुकोबारायांनी सांगितलेलं आहे.
ऐसे भक्त जाना विषय तो त्यांचा झाला नारायण. ऐसे भक्त जाना कैसे भक्त जाना याचं उत्तर. पुढे सांगितलं कैसे भक्त जाना न आवडे जन धन माता पिता विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय गोपाल कुमार. जय गोपाल कुमार. जय गोपाल कुमार. सावर्डे. माईक माईक उऱ्या पडदेशी. भक्त आईचे जाना ते देही उदासे. भक्त आईचे जाना ते देही उदासे. भक्त आईचे जाना ते देही उदासे. भक्त आईचे विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. झाला नारायण.
सर पुढे विठोबार कुमारी विठोबार कुमार जय 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 विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार कैसे जाना विषय तो त्यांचा झाला नारायण ऐसे भक्त जाना. म्हणजे त्या भक्ताचा विषय एकच असतो, तो विषय नारायण असतो. आता याची उत्पत्ती स्थान जर आपण बघितलं तर ध्यानात येईल की शरीर आणि शरीराच्या संबंधाने येणारा सर्व विषय हा नारायण आहे. ही अवस्था आहे. ही काय आहे? अवस्थेचं वर्णन आहे. आणि या अवस्थेचं वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात, अस्वायसा कोठे आठवची नाही, अस्वायसा कोठे आठवती नाही, अस्वायसा कोठे आठवती नाही, अस्वायसा कोठे आठवती नाही. देही तरी देही हो दाता, देही तरी देही हो दाता, हो दाता. शास्त्रानं केलेला उपदेश ज्याच्या अंतःकरणामध्ये नारायण रूप विषय होऊन राहतो. आणि तो नारायण रूप विषय म्हणजेच तम असी या महावाक्याचा उपदेश. तू कोण आहेस? मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारता. हा मी वासुदेव तत्वता तम असी आता ध्यानात येते. आणि तत अशी कसा आहे? तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाणे दुरी. तत अशी कसा आहे? ते ध्यान उभे विटेवरी. तत अशी कसा आहे? तो हा रे श्रीहरी असाच आहे. आणि एवढंच नाही तर विठ्ठल बरवा तो हा. लक्षात राहा, तोम पद आणि तत्तत पद आणि तोम पदाचा एकाच ठिकाणी मिलाप. आणि ही पद भ्रमंती करत असताना अंतःकरणामध्ये जो विषय शिल्लक राहिलेला तो विषय आहे. विषय गेलेला नाही, विषय संपलेला नाही. लक्षात येते का? बघा, विषय आहे पण विषय नारायण आहे. इतर विषय राहण्यापेक्षा नारायण हा विषय राहिलेला आहे. नारायण विषय हा संकल्प पूर्तीचा सोहळा असतो. लक्षात येते का? बघा, उपजणे आणि निमणे हे साचो का मानणे तया जीव लोकू मी म्हणे संसारोहण. आता असं म्हणत असताना अक्षर ब्रह्माच्या ठिकाणी जावं. ओम इति तत् ब्रह्मा असा शब्द ज्यावेळेला वापरला जातो त्यावेळेला सुद्धा ओम इति ब्रह्मा असा शब्द वापरला तर अक्षरांच्या माध्यमातून ओम हे ब्रह्म आहे हे मान्य आहे, पण अनुभव काय? म्हणून तोम अशी या महावाक्याचा उपदेश करत असताना संत सांगतात तो अनुभव कुणाला आला? ऐसे जाना विषय तो
त्यांचा, म्हणजे अनुभव घ्यायचा असेल तर आईशी जाणं. झाला नारायण, विषय त्यांचा नारायण झाला. आमच्याकडे विषय हार्ड असतोय, विषयच कळत नाही असा विषय, म्हणजे विषय हार्ड आहे. ध्यानात येते काय बघा. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला जर बघितलं तर विषयांच्या मध्ये गुंतून राहण्याची प्रवृत्ती कुणाजवळ नाही सांगा? वाचकाला सुद्धा वाचनामध्ये गुंतून राहावं असं वाटतं, त्याला वाचक विषय असं म्हणतात. या विषयाची संकल्पना फार मोठी लांबडी यादी येईल, थोडंसं सांगतोय आपल्याला. वर्तमानपत्र सकाळी उठल्यानंतर वाचलंच पाहिजे, नाहीतर चैन पडत नाही. अशी गावात शेकड्यान माणसं आहेत, प्रत्येक गावात. आपल्या गावातलं उदाहरण देत नाही मी. आता त्या वर्तमानपत्रातलं आपलं काय असते सांगा? स्वतःच जो वाचतोय त्याचं काय असते? स्वतःच काही नसते, तरी वाचायची सवय आहे की नाही? बरोबर आहे. कुणाच वाचतोय आम्ही? दुसऱ्याचं वाचतोय. आणि दुसऱ्याचं वाचून दुसऱ्याची चर्चा दिवसभर. पेपर वर्तमानपत्र वाचणारी एका जागी आली तरी ती म्हणतात हेडलाईन, आजची सांगत नाही मी, पण हेडलाईन अशी अशी आहे, काय करतात कोणास ठाऊक. कळले काय बघा? विश्वसंचार असा असा आहे. आता त्यात स्तर आहेत. वर्तमानपत्र वाचणाऱ्यांच्यामध्ये स्तर वेगवेगळे आहेत. ज्यांना जराशी झुळूक लागलेली असते, कशाची? राजकारणाची जराशी झुळूक असते, तो त्या बातम्या इंटरेस्टिंग आणि ती हुशार असतात. पहिल्या पणावर काय द्यायचं नाही, मध्ये काय द्यायचं त्यांना माहित असतं. त्यातल्या त्यात जरासं आपलं बरं आहे काय आज वाईट आहे अशी बघणारी बी माणसं असतात. काय नाही वाचलं चालेल, पण तेवढं वाचायचं. अग्रलेख वाचणारी माणसं फार कमी असतात. लक्षात येते काय बघा? अग्रलेख फार कमी असतात. पण काहींना वाचल्याशिवाय सकाळी गमच पडत नाही. आता वर्तमानपत्र वाचून दुसऱ्याचं दुःख विकत घेऊन चघळत बसायचं. अरे हिथं तुझ्या दुःखावर उपाय सांगितलाय ज्ञानेश्वरीत. ज्ञानेश्वरीत काय सांगितलंय? मग ती ज्ञानेश्वरी ही आपली आहे का नाही? आपले. आपलं आवडत नाही, हा मुद्दा इथे घ्यायचा होता. आपलं आवडत नाही म्हणजे काय? जे विषय आपले आहेत ते आपल्याला आवडत नाहीत, दुसऱ्याचे विषय आपल्याला गोड लागतात. लक्षात आले काय बघा? दुसऱ्याचे विषय गोड लागतात का नाही? 100% लागतात. पण जो भक्त आहे त्या भक्ताची उत्पत्ती वगैरे मागच्या मी कीर्तनामध्ये इथं सांगितलं होतं, नारदी भक्ती सूत्रानुसार. त्याच्या पुढचा विषय आज मी मांडायला लागलोय. लक्षात येते काय बघा? त्या भक्ताला विषयच नारायण झालेला असतो. मग आता पुढं एक शंका आहे, पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष, या रूपाने शंकेचं निरसन थोडंसं करूया आणि मग पुढे जाऊया. एवढी वेळ नाही आपल्याला पूर्ण सविस्तर मांडण्याची. पण न आवडे जन, धन, माता पिता, शेवटचे 2 आवडत नाहीत. लग्न झाल्यानंतर ह्यावर आम्ही ठाम आहे. कळले? शेवटचे 2 शब्द आवडत नाहीत. कधी? लग्न झाल्यानंतर. जोपर्यंत वडील पॉकेट मनी देतात तोपर्यंत आवडतात, आई पैसे देते तोपर्यंत आवडते. पण लग्न झाल्यानंतर काय होते मला माहिती नाही, पण आवडत नाही. तो विषय जरासा बाजूला ठेवूया चिंतन करताना आणि आत येऊया जरा. आता जन म्हणजे लोक सहवास. लोक सहवास आवडत नाही असं कोण आहे का सांगा? लोक सहवास. आपण इथं आता जमलेले सगळे लोक सहवास आवडतोय म्हणून आलोय. चिंतन थोडस तुम्हाला वेगळं वाटेल, पण बघा बारकाईने विचार करत जायचा पुढं. कोणीतरी माझे कीर्तन ऐकणार आहे म्हणून मी आलोय. मला कीर्तन ऐकायला मिळेल म्हणून तुम्ही आलाय. याचा अर्थ काय? लोकसंग्रह हा प्रत्येकाला आवडत असतो. आणि इथं महाराज म्हणतात न आवडे जन. हा मुद्दा कळा असेल पुढचा. आता लोक पण काही वेळा आवडत नाहीत, काहींना लोक आवडत नाहीत. मग आपण असं म्हणतोय बघा, काय हो त्यांच्या घरावरनं जात सुद्धा कोण नाही, गेलं तर त्यांच्याकडे वाकून बघत नाही, एकटीच असतात. अशी प्रत्येक गावात घरं असतात. बरोबर आहे की नाही? एकटंच राहायचं. लोक आवडत नाही म्हणजे ठीक आहे, आम्हाला तोही अर्थ अभिप्रेत आहे. आता पुढचं धन नावडे जन, नावडे धन. आता धन आवडत नाही असं कोण आहे? धन आवडत नाही
आपल्याला धन आवडत नाही असं कोण आहे का? सगळ्यांना धन आवडतं, कारण उदरनिर्वाहाचं साधन सध्याचं धनच आहे. दिवसभर रोजगार करायचा आणि संध्याकाळी मला रोजगार नको असं म्हणणार कोण आहे का? हा, असं कोण आहे का? आता रोजगार चालू आहे ना 2 तास. कोण आहे का सांगा? नंतर चिंतन करा त्या वाक्याचं. लक्षात आलंय काय बघा? नको असं म्हणणार कोण आहे का? नाही. आता लई स्पष्ट बोलत राग येतोय म्हणून मी जास्त विश्लेषण करत नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, धन आवडत नाही असं कोण नाही, आवडतं. मग या आता बैठकीला बसल्यानंतर कळतं धन आवडतं, जन आवडतो. आता मी फक्त धनावर बोलणार आहे, पुढच्या गोष्टी काही बोलत नाही. पैसे आवडत नाही, धन आवडत नाही असं नाही, आवडतं. लोकही आवडतात. आता त्याच्या पुढं आई आवडते, वडील आवडतात. पण या सगळ्यांच्या बद्दल उपरती तयार होते. कळतंय? उपरती म्हणजे काय? विधीपूर्वक त्याग. जन गोळा करायचे आणि विधीपूर्वक त्याग. धन गोळा करायचं, विधीपूर्वक त्याग. म्हणून हे पहिल्यांदा घातले पहिल्या तरंगात. आणि तिसऱ्या तरंगात सांगितलं हे सगळं गुरूंचं आहे असं समज आणि अर्पण कर. कळले काय बघा? आता विचारसागर चालतो पाठ म्हणून आपल्याला फक्त संदर्भ देतोय आणि पुढे जातोय. हे सगळं गुरूंचं आहे असं समज, म्हणजे संपत्ती मिळव, त्याचा उपभोग तूच घे, पण उपभोग घेताना सुद्धा माझ्या गुरूंचा आहे म्हणून उपभोग घे. याला म्हणतात न आवडे धन, जन आणि माता पिता. उपरती व्हावी. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या जाणून. इथं थांबायचं. सर्व मिथ्या जाणून. लक्षात आलं काय? सर्व मिथ्या जाणायचं आणि शरण रिघा देवाशी. धन माझ्याबरोबर येणार नाही, जन माझ्याबरोबर येणार नाही, आई वडील माझ्याबरोबर येणार नाहीत, म्हणून त्यांचा सांभाळ करावा. पण उपरतीनं अंतःकरणामध्ये उपरती ठेवून त्यांचा सांभाळ करावा. त्यामुळं दुःख प्राप्त होत नाही. आयशे भक्त जाणा. आणि आयशे भक्त जाणल्यानंतर मग त्या भक्ताच्या ठिकाणी येणारी अवस्था, त्याचं वर्णन 3ऱ्या चरणामध्ये. निर्वाणी गोविंद आसे मागे पुढे. निर्वाणी भक्ताच्या ठिकाणी असणारी अवस्था. काय अवस्था आहे? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे ही त्याची अवस्था आहे. तो घाबरत नाही, कारण उपरती नावाची गोष्ट त्याच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून तो म्हणतो आता मला घाबरायची गरज नाही, कारण हरिणे माझे हरले चित्त भार वित्त विसरले. आता कैशी जाऊ घरानो हे भरा लौकिक. त्या हरीच हा विषय माझा झाल्यामुळं आता मला घाबरायची गरज नाही, कारण हरी विषय ज्या वेळेला होतो त्यावेळेला योगक्षेमम वहाम्यहम भगवद्गीतेमध्ये संदर्भ दिलेले की त्या भक्ताचं ज्याचा विषय नारायण झालेला आहे, ज्या भक्ताचं देहावर उदासपण आहे, त्या भक्ताला लागतंय का नाही? त्याची व्यवस्था कोण करतोय? भगवान म्हणतात योगक्षेमम वहाम्यहम. त्याला मी पोसायचं काम करतो, त्याला सांभाळायचं काम मी करतो. कारण निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी. साकड म्हणजे संकट. कुठल्याही प्रकारचं संकट
अहो जेवणाचं सुद्धा संकट आहे. जेवणाचं सुद्धा संकट आहे. बारकाईने विचार करून बघायचं. अगदी बारकाई ना, सूक्ष्म विचार, त्याला सूक्ष्म कर्म असा सिद्धांत आहे. लक्षात आलं का बघा. सूक्ष्म कर्मानं विचार करायचा. सूक्ष्म कर्मातील विचार हा एक विचार आहे आणि त्या विचारामध्ये जेवणे लक्षात येते का बघा. आता हा जेवण हा विषय जर बघितला तर आपण आता कीर्तनासाठी उभा राहिलोय. 9 वाजता कीर्तन संपणार आहे आणि घरी जाऊन आपण फराळ करणार आहे. आता एक लक्षात घ्या, घरी जायला इथून अर्धा तास, पाऊण तास, तिट्ट्यावर ट्रॅफिक असलं तर 1 तास, म्हणजे घरात किती वाजता पोचणार आम्ही? तुमचं नाही सांगत, माझं सांगतोय. 10 वाजता घरात पोचणार. आणि आता 10 वाजता गेल्यानंतर मंडळींनी ताट आरती करून ठेवलेली असणार. बरोबर आहे. मग आता गेल्यानंतर फक्त काय म्हणायचं? फराळ करून आलो नाही, एवढंच म्हणायचं. पहिलं वाक्य जाताना सांगता येत होतं का नाही, हे पहिलं वाक्य. दुसरं वाक्य तुमचं तुम्ही आणून देणार आपणच आणि शेवटला करून आपणच. म्हणजे लई तेले 8 वाजेपर्यंत तुमची वाट बघितली असती. मग आता जे अन्न आपल्या घरात आपण आणतोय तो कर्ता पुरुष म्हणतोय. त्या कर्त्या पुरुषाला सुद्धा एवढ्या उभा राहिलेली सगळ्यांनी सांगायचं, आपल्यावर अशी वेळ कधी आलेली नाही की मी करून खायला नाही, किंवा अर्धं पोटी झोपलं, किंवा एखादं फळ खाऊन झोपलो, किंवा भाताचा एक घास खाऊन झोपलो. मला फक्त सांगा, असा एकही नाही, मला सापडणारच नाही. लक्षात आलं. मग आता हे सापडत नाही याचा अर्थ की त्या ठिकाणी आता मग तिथं त्याच्या पुढं सांगतो, आज आहे फराळ इथं सगळ्यांना. लक्षात आलं का बघा. काहीच साकडे पडू दे. साकडं म्हणजे संकट पडू देत नाही, कारण त्याचं तसं ब्रीद आहे. ते ब्रीद म्हणजे वचन. ते वचन कसं आहे भगवद्गीतेमध्ये, योगक्षेमम वहाम्यम. त्या भक्ताचं मी योगक्षेम वाहतो, त्याला चिंता करण्याची गरज नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. आणि मग पुढचं काय चरण आहे? योग क्षेम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरुनिया, कर धरुनिया. समजा भक्ती करताना चुकायच लागलं आणि निष्ठा असेल तर चुकणारी वाट सुद्धा तो दाखवतो, पण श्रद्धा मात्र पाहिजे. मग मगाशी एक शब्द वापरलेला होता की ज्ञान सुद्धा बंध आहे. कुठलं ज्ञान? जे अहंकारयुक्त ज्ञान आहे ते बंधच आहे. सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. म्हणून श्रद्धेनं मिळवलेलं ज्ञान असावं, श्रद्धेनं केलेली उपासना असावी, श्रद्धेनं केलेलं कर्म असावं आणि श्रद्धेनं केलेली भक्ती असावी. शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगताना आपल्याला मांडणी करतात, सत्य कर्मा व्हाव्य सहाय्य. तिन्ही गोष्टी इथं आलेल्या आहेत. कर्म आहे, उपासना आहे, भक्ती आहे. आता सत्य कर्मा व्हावे सहाय्य असं सांगत असताना जरा पाठीमागं तुम्हाला नेता प्रमाण अशी चिकटतोय की मागे पुढे उभा राहे सांभाळीत. एवढं मोठं संकट आलेलं होतं अर्जुनावर की समोर बघितल्यानंतर जर कदाचित असा प्रश्न करतोय मी, कदाचित जर अर्जुनाच्या रथावर सारथ्य म्हणून भगवंत नसते तर विचार करा आता काय काय झालं असतं. पहिलं, आज आपण इथं जमलो नसतो, विषय संपला. बरोबर आहे. ज्ञान मिळालं नसतं, आध्यात्मिक म्हणजे वारकरी संप्रदायाला अधिष्ठान नसतं. किती गोष्टी आहेत बघा. त्यावेळचा वेळ सोडूनच द्या, तो काळही सोडून द्या कुरुक्षेत्रावरचा. पण आजचा तर विचार करा. एक लक्षात घ्या, अध्यात्म चिंतन करत असताना नेहमी आजचा विचार करायचा.
अति मागचाही करायचा नाही, अति पुढचाही करायचा नाही. आजचा विचार केला की सूत्र सुटत जातात. अध्यात्मामध्ये जी काही सूत्र आहेत ती सुटत जातात. मी विचार करताना असा करतो की समजा भगवंत अर्जुनाचा सारथी नसता तर काय झालं असतं? अर्जुनाने युद्धच केलं नसतं. बरोबर आहे. कारण मार्गदर्शक कोण आहे त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. पुढचं मार्गदर्शक योग्य मिळाला, युद्धही झालं, जिंकलाही. एवढंच नाही तर हजारो वर्ष तुझ्या पाठीमाने येणारे तुझे अनुयायी असतील. आम्ही कोण आहे? अर्जुनाचे अनुयायी आहोत. ध्यानात येते काय बघा. म्हणजे कर्म सिद्धी करण्यासाठी कर्मयोग सांभाळत आपण पुढे जातो. मग योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी. वाट दावी करी धरून या. आता करी धरून या वाट अशी शब्द वापरतोय त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की जो भक्त देहावर उदास आहे, ज्याचा विषय नारायण आहे, त्या भक्ताच्या साह्यानं विचार केला तर सत्य कर्मा व्हावे साह्य. त्या भक्ताचं कर्म सुटलेलं नाही, त्यानं कर्म टाकलेलं नाही. आणि खरा भक्त असतो तो कर्म टाकत नाही, टाळत नाही. जो फक्त वरपंगी असतो तो काय करतो? कर्म टाळण्यासाठी अनेक वाटा शोधतो. कळले काय बघा. अनेक वाटा असतात, त्यातली एक शोधायची. मला सवडच नव्हती, मला कळलंच नाही, मला समजलंच नाही, इत्यादी 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 गोष्टी. अनेक वाटा, त्यातली कुठली तरी तो चिकटतो आणि तेवढं लावून बसतो. म्हणून कर्मयोगाच्या सिद्धीमध्ये सांगितलं सत्य कर्माला सहाय्य होणं गरजेचं आहे. आता सत्य कर्माला सहाय्य होणं म्हणजे कोणतं कर्म आहे? अगदी सामान्य सांगतो. आजचं उदाहरण मी काय सांगितलंय, आध्यात्मिक चिंतन करताना आजचा विचार करायचा. लक्षात आले का बघा. उद्याचाही नाही करायचा, कालचाही नाही करायचा, आजचा विचार. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य. का? प्रश्न करा. का? घातली भय नरका जाणे. नरकामध्ये जाण्याची भीती गाठली म्हणून सत्य कर्मा व्हावे सहाय्य. कळलं? कुणी कुणी नरक बघितलाय? नरक बघितलाय त्यांनी बोटवर करा. हा, नरक बघितलाय? नाही. आता नरक बघितला नाही, आजचं उदाहरण सांगतो. वाड्याला जात आहे, वैरणीला वाड जात आहे. मग आता ते वाड तोडताना कसं तोडायचं? वाड तोडताना कसं तोडायचं असते? पेरा सकट. हा, बरं. 4 पेर धरताना त्याला एक फॅशन वेगळी असते. बरोबर. हिरव्या पाल्या सकट धरून मारलं ओळखत नाही मालकाला, आणि नारायण नावाच्या मालकाला ओळखते ना. हा, म्हणजे फडवाल्याला ओळखत नाही, पण ज्यानं असं असंख्य फड तयार केल्यात त्याला ओळखते की नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, समजा सोललाच तर किती यावीत पेर? नकरूट यावं. नकरूट माहिती आहे ना. हा, किती पेर यावीत? आपली अपेक्षा काय असते? दुधाची गाय आहे, दुधाची म्हस आहे, तिला काय पाहिजे? पेर पाहिजे. शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार करायचा. आता शेतकऱ्याला काय वाटतंय? जरा वरनं खालनं तोडणी व्यवस्थित झाली पाहिजे. समजा तुम्ही रोज 4 पेर घेत असाल, 3 पेर घेतात, ती गावात चर्चा असते. गावात चर्चा असते. बरोबर आहे. तुम्ही जर माझ्या फडात आला तर मला पहिल्यांदा वाटतंय हे 3-4 पेर मारल्याशिवाय नेणार नाही. म्हणजे मी जेवढं राबलोय त्यातलं मला कमी, म्हणजे माझा आत्मा तळमळणार. तुझी दूध देणार कशी मग सांग. फक्त आजचा विचार. सत्य कर्मा व्हावे साहेब. तोड चालू आहे म्हणजे शेतकरी रिकामा व्हायलाय, सत्यकर्म चाललंय त्याचं. आता त्याला सहाय्य कराय म्हणजे वाडवाले आहेत. आता ती वाडवाले आहेत म्हणजे तिथं गेल्यावर काय करायचं? त्याला न कळता पाला धरून वाड मारायचं. त्याला नाही झालं कळलं तरी वरच्याला कळतं, मग ते मस्ट्याड आणतोय. काय आणतोय? काय सगळं बघितलं खरं या थान बंद झालं बघा. चालू कसं राहणार? दुसऱ्याच आणून घालतोस कसं? ते त्याला कळत नाही. त्याला कळतंय ना तू कशा पद्धतीनं कर्म करायला लागलेला आहेस.
ते त्याला कळते. लोक म्हणतात आता आणि एक 8 दिवस 15 दिवस जाऊ दे, आता 15 दिवस झाले चालून आणि 15 दिवस जाऊ देत, लोकांच्यात आणि दुसरी एक प्रवृत्ती चालू होते, वाड्यान कमी येतात मसर, वाड्यात मसर कमी येतात, म्हणजे दूध कमी देतात का, जुनवाट झालं वाड. मग ऊस आणून घालतात त्यांचं काय, ऊस आणून घालतात त्यांचं काय. एक ध्यानात घ्या. म्हणून साधी गोष्ट आहे की वाडं तोडायला गेलोय आपण, सत्यकर्म सहाय्य करायसाठी गेलोय, तर माझ्यासाठी वाडं ही गोष्ट आहे, त्याला मोबदला काय नाही, माझं फक्त कष्ट आहे, त्या कष्टाचं फळ म्हणून वाडं मला मिळणार आहे. आणि त्याच्यावर माझी जनावरं जगणार असतील तर त्या जनावरांचं दूध वाढायची इच्छा आहे. म्हणजेच तिथं मी अपरातपर करून फडात जर वाडं आणलं आणि जनावरांना घातलं तर मला डॉक्टरांना पोसावं लागेल. डॉक्टर बरोबर आहे ना, सगळी उदाहरणं हीच आहेत, बरोबर आहे की नाही. जनावर व्यवस्थित आहेत आणि ताप येतोय, मग डॉक्टर म्हणतात 2 सलाईन तरी लावायला लागणार, 700 रुपये. आता त्या 700 रुपयात किती वैरण आली असती मला जरा सांगा. एक नकुर मारून आणून काय केलंस, काय मिळवलंस. आता हे कर्माचं आजचं उदाहरण झालं. आता सत्य कर्म संतांच्या भाषेतलं बघूया. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. त्याच्या पुढे सांगितलं विद्या ज्ञानम विद्यानम भवती. जो विद्यार्थी विद्या मिळवण्यासाठी प्रयत्न करतो त्याला सहाय्य करणं म्हणजे सत्य कर्म करणं किंवा सत्कर्म करणं. आता सत हा सत्य शब्दाचा आहे पुढं, म्हणून सांगितलेलं आहे सत्य हे देवाचं स्वरूप आहे. सत्य 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 3 वेळा उच्चारून सांगावं आणि मग विठ्ठलला सांगावं. ध्यानात आहे का बघा. मग हे सत्य स्वरूप करण्यासाठी आपल्याकडे सात्विकता असावी. बास. काय गुणधर्म पाहिजे. सत्य कर्माला सहाय्य होण्यासाठी एका गुणाची आवश्यकता असते, त्या गुणाचं नाव आहे सात्विक गुण. ज्याच्या अंतःकरणामध्ये सात्विक गुण आहे आणि तो वाढीस लागलेला आहे, तो सत्वगुणी जे कर्म करतो त्या कर्माचं नाव आहे सत्य कर्म. आणि ते कर्म करत असताना व्हावे सहाय्य. आता सत्य कर्म व्हावे सहाय्य असं करत असताना एखादा जर ज्ञानेश्वरी वाचत असेल, बघा मी काय सांगतोय का, कर्मातली सूक्ष्मता सांगतोय. ज्ञानेश्वरी वाचत बसलेला आहे, त्याच्या घरातली मंडळी सगळी कुठंतरी बाहेर गावी गेलेली आहेत, कुठंतरी बाहेर प्रवासाला गेलेले आहेत, तो एकटाच बिचारा आहे. ज्ञानेश्वरी उघडून रोज नित्यनेमानं वाचायला लागलेला आहे आणि रोज वाचतोय. असं बघितल्यानंतर माझ्या घराशेजारी आहे ना ज्ञानेश्वरी वाचतोय, तर मी सकाळी चहा घेत असताना माझ्यातला अर्धा कप चहा त्या ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला द्या. सत्य कर्मा व्हावे सहाय्य. त्याला विचारू नका तू केलायस काय, करून पिलायस काय. ध्यानात काय बघा. एखादा शिक्षण घेण्यासाठी जातोय, धडपडतोय, त्याच्यासाठी काय फार करायची गरज नाही, पण एखादं त्याच्या शिक्षणासाठी पुस्तक जरी आपल्याला देता आलं, पुस्तक, तरी सुद्धा ते सत्य कर्म आहे. लक्षात आलं का बघा. आता त्याच्यापेक्षा आणखीन वाचिक सत्य कर्म सांगतो. वाचिक वाणीतलं. एखादा वाम मार्गाला चालला असेल तर त्याला हिताचा उपदेश करून सांगणं हे सुद्धा सत्य कर्म आहे. नाहीतर जाऊन दे तिकडं टिंबा 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 असं जर तुम्ही म्हटला आणि तो ऐकत नाही, काही नाही, इत्यादी इत्यादी, मग ते आपल्याला माहिती आहे पुढे काय काय आपण बरंच बोलतो. जाऊ दे तिकडं असं म्हटला, किमान तुझं सांगायचं काम आहे ते सांग, तिथून जा, कारण तुझ्या वाणीचं ते सत्य कर्म आहे. त्याच्या पुढं क्रियेतील सत्य कर्म आपल्याला सांगतो. बांधावरनं आपण चाललोय, बांधावनं जात असताना एखादा काटा असेल तर तो काटा तिथनं बाजूला एखाद्या ओंगळामध्ये टाकणं हे सत्य कर्म आहे. रस्त्यानं जाताना दगड जर रस्त्यामध्ये असेल तर तो दगड बाजूला करणं हे सत्य कर्म आहे. आणि त्याच्या पुढे सांगतो आपलं दार लुटून दुसऱ्याच्या दारात लावणं हे घातलिया भय नरका जाणे. कळले का बघा. घातलिया भय नरका जाणे. म्हणून इथं सांगितलं की तो योगक्षेम वाहतो सत्य कर्म करणाऱ्याच. कुणाचं.
ज्याचं सत्यकर्म आहे. नाहीतर म्हणणार मी माळकरी आहे, अनेक वर्ष झाली, जन्मापासून माझी माळ आहे, मला काही देव सहाय्य करत नाही. कसं करणार? सत्यकर्म झालंय का तुझं? नाही झालं. फळ कुठलं मिळणार आहे? कर्माचं फळ मिळणार आहे. मग सत्यकर्म करायला काय हरकत आहे? काय हरकत नाही. म्हणून त्या ठिकाणी योगक्षम व्हायची ताकद त्याच्याजवळ आहे, पण तू त्याच्यावर भार ठेवलास तर, नाहीतर नाही. तो भार सत्यकर्मातून होतो. शेवटी एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. वडील आपल्या 2 मुलांना, एक मूल होतं 6 वर्षाचं आणि एक मूल होतं 9 वर्षाचं. त्या 2 मुलांना घेऊन वडील शेताकडे चाललेले आहेत. अगदी उंचच्या उंच पेड म्हणतोय आपण, बांध नाही, पेड. त्या पेडावरनं चाललेले आहेत. आता पेडावरनं जाताना एकाला खांद्यावर घेतलेला आहे आणि दुसऱ्याचा हात धरलेला आहे. अशी दोघांना घेऊन ही 3 जण त्या पेडावरनं पुढं चाललेत आणि एवढ्यात हेलिकॉप्टरवरनं चाललं. आता ते हेलिकॉप्टर जाताना वरचं आहे, जे वडिलांच्या खांद्यावर आहे किंवा काकेमध्ये आहे, ते म्हणतं दादा वर बघ, हेलिकॉप्टर आले. हे 6 वर्षाचं बाळ सांगते त्या 9 वर्षाच्या बाळाला. आता ते 9 वर्षाचं बाळ वर बघतंय. ते जरासं 3 वर्षांनी मोठं असते, म्हणजे 3 पावसाळे खाल्लेलं असते. असे अनेक पावसाळे खाल्लेत म्हणून सांगतात लोक, म्हणून सांगतोय. लक्षात आले काय बघा, की ते बाळ काय करतं? वर बघतं. त्याला इतका आनंद होतो, ते टाळ्या वाजवत त्याचं स्वागत करतं. कुणाचं? हेलिकॉप्टरचं. आता त्या टाळ्या वाजवण्यामध्ये पाय घसरतो, ते खाली पडतं पेडवणं. पण वरचंही टाळ्या वाजवत असतं. दोन्ही कर्म सारखीच आहेत. हाही टाळ्या वाजवतोय आनंदानं, तोही आनंदानं. आता वयाचं अंतर बघितलं तर तो लहान आहे. लक्षात आलं काय बघा, लहान असणारा टाळ्या वाजवताना सुद्धा खाली पडला नाही आणि मोठा असून टाळ्या वाजवताना खाली पडला. कार्यकारण मीमांसा. चला चालू करायची. काय कार्यकारण मीमांसा? परमार्थात वयाला काही किंमत नसते. लक्षात आले काय बघा, ज्यानं देवावर भार वाहिला, विषय ज्याचा नारायण झाला, तो योगक्षेम वाहत असताना त्याच्या खांद्यावर, आता इथं संकल्पना तयार करा की जे वडील आहे ते वडील म्हणजे देव आहे, भगवंत आहे. त्या भगवंताच्या खांद्यावर बसलेल्याला पडण्याची भीती नाही आणि हात धरलाय. पण आनंदामध्ये, विषयानंदामध्ये त्यानं हात सोडला, खाली पडल्याशिवाय राहत नाही. दोघांना एकच कृत्य आहे, एकच कर्म आहे. एकच कर्म जरी झालं तरी एक खाली पडतो आणि एक त्या कर्मानं आनंदित होतोय. तो भक्ताला कधीही नाराज करत नाही, कारण त्यानं भक्ताला खांद्यावर घेतलं जातं. विठू माझा लेकुरवाळा, या पद्धतीनं खांद्यावर बसलं जातं. म्हणून तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य. सत्य कर्माला सहाय्य झाला तर कुठलीच गोष्ट कमी पडत नाही. आणि हा विषय नारायण आहे आणि अशी ज्याची वृत्ती आहे त्या भक्ताला भक्त ऐसे जाणा जे देही उदास. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराय माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराय माऊली तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराय माऊली तुकाराम. मांगेवाडी. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे, Come
विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला कोण आहे डॉक्टर कोण आहे म्हणा की. विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. तुका म्हणे सत्य कर्माभावे सहाय्य घातली या भय नरका जाणे. जितकं शक्य होईल तेवढं सत्यकर्माच्या बाजूने जर आपण उभा राहिलो, संकटही येणार आहेत. असत्याच्या बाजूला उभा राहिल्यानंतर संकट कमी आल्यासारखी वाटतात पण कडेला जात नाही. सत्याच्या बाजूने उभा राहिल्यानंतर संकट आल्यासारखी वाटतात परंतु त्याच्यामध्ये निर्वाणी गोविंद असे मागे पुढे या पद्धतीनं भक्ताच्या पाठीमागे देव उभा राहतो, ज्ञानाच्या पाठीमागे देव उभा राहतो, भक्तीच्या पाठीमागे देव उभा राहतो, उपासनेच्या पाठीमागे देव उभा राहतो आणि सत्य कर्माच्या पाठीमागे देव उभा राहतो. या पद्धतीने जर आपण पुढे चाललो तर अध्यात्मामध्ये
निश्चित आपण उन्नती करू शकतो. अशी उन्नती सर्वांची व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. विठ्ठल जय जय विठ्ठल.